नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहतर SSC GD 2026 आपला एक्झाम सुरू आहे SSC GDचा. ठीक आहे. तर एक्झाममध्ये आपला पेपरची लेवल काय आहे, पेपर इझी आहे, हार्ड आहे. ठीक आहे. आणि सोबतच आपला पेपरचं ॲनालिसिस करून आपला कट ऑफवर काय परिणाम याचा होऊ शकते. ठीक आहे. कारण आपलं जे फायनल कॉम्पिटिशन आहे ते फक्त महाराष्ट्रातल्या पोरासोबत असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे मॅटर करते की महाराष्ट्राच्या पोरांना एक्झाम आपला SSC GDचा कसा जाते. ठीक आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर SSC GD 2026 आपला एक्झाम 27 एप्रिलपासून 30 मेपर्यंत आपला एक्झाम असणार आहे. SSC GDचा 2-4 दिवस झालेत अजून, म्हणजे 4-5 दिवस झालेत एक्झाम आपला सुरू झाला. व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांनी बनवते कारण थोडं काम होतं. बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येते SSC GDसाठी. ठीक आहे. इथून पुढे व्हिडिओ नक्की येतील. आपलं जे एक्झाम कसा झाला, काय झालं याचं थोडंफार रिव्ह्यू नक्कीच मी चॅनलवर टाकेल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे, मी 2-3 मित्रांसोबत बोलून झालं माझं की एक्झाम कसा आहे, काय आहे, त्याच्या बेसवरच हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपलं विषय आपले असतात. सगळ्यात पहिलं असते रिझनिंग, नंतर मॅथ, नंतर GK आणि त्यानंतर येते आपलं हिंदी. ठीक आहे. तर ऑल ओव्हर जर आपण लेवल बघितली रिझनिंगची, तर रिझनिंगमध्ये फक्त जे आपले 2-3 चॅप्टर म्हणजे जसं की कॅलेंडर झालं आणि आपलं क्लॉक झालं, हे 2-3 काही असं नाही की प्रत्येक शिफ्टमध्ये ते दिसायला भेटलं. काही शिफ्टमध्ये त्याचे क्वेश्चन आलेच तर तुम्ही पकडू शकता की ते चॅप्टर तुम्हाला करावं लागेलच. कारण की इथून पुढे ज्याची एक्झाम आहे नक्कीच भाई कॅलेंडर, क्लॉक म्हणजे जास्त हार्ड लेवलचे क्वेश्चन येत नाही आहे ह्या चॅप्टरचे. कोणते कॅलेंडर आणि क्लॉकचे थोडेफार इझी टू मॉडरेट क्वेश्चन येते कॅलेंडर क्लॉकचे असे. ठीक आहे. आणि ऑल ओव्हर जर आपण रिझनिंग म्हटलं तर रिझनिंगचं जास्त काही हार्ड येत नाही. रिझनिंग थोडंफार सोपं आहे. फक्त 2-4 क्वेश्चन सोडले बाकीचा रिझनिंगचा पेपर तुमचा सोपा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते आपलं मॅथ. सगळ्यात मेन असते भाई मॅथ असते तुमचं गेम चेंजर. ठीक आहे. तर एक प्लस पॉईंट हा आहे की तुमचं मॅथ इथं इझी येते. ठीक आहे. आता माझं ज्या मुलांशी बोलणं झालं त्याच्या बेसवरच मी सांगते. आता कदाचित अंदाज चुकीचा बी राहू शकतो, कारण की तुम्ही म्हणजे असं एकाच्या बेसवर तुम्ही जज नका करू, कारण की तुम्ही रोजच काय म्हणतात त्याला रिव्ह्यूचे व्हिडिओ बघत असताल यूट्यूबवर. ठीक आहे. तर कोणी काय सांगते, कोणी काय सांगते, ऑल ओव्हर तुम्ही बघा. ऑल ओव्हर जर विचार केला तुम्ही, आणि आपले ते RWवाले अंकित भाटी सर त्यांनी मी सांगितलं की सगळ्यात मेन ते त्यांचं बघत जा तुम्ही. ठीक आहे. तर आपला एक्झाम जो होता मॅथ जो सब्जेक्ट आहे त्याचं सांगते मी की मॅथ थोडंफार इझी होतं. ठीक आहे. आणि जीकेचं तेच पहिलीपासून जे आपण केलं आहे तेच आले म्हणजे 100% आपलं GK सोपं होतं. आणि GK आपण केलं आहे दुसरं, आलं आहे दुसरं म्हणजे GK आपलं अवघड. तर म्हणजे तेच की GK भाई कोणालाच असं इझी तर वाटतच नाही GK कोणाला बी. म्हणजे GK थोडंफार मॉडरेट लेवलचं होतं. आणि सगळ्यात मेन होतं आपलं हिंदीमध्ये असा सीन झाला की हिंदीमध्ये 4 ते 5 क्वेश्चन आहे ना पूर्ण नवीन टाईपचे पाहायला भेटले. नवीन टाईपचे कसे की आपलं हिंदीमध्ये एक वर्ड दिले, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा, इंग्लिशमध्ये वर्ड दिले हिंदीमध्ये कन्वर्ट करा, असे 2-4 टाईपचे क्वेश्चन नवीन आलेत. याचेच 2-3 क्वेश्चन होते असे काहीतरी याचेच कन्वर्ट करायचे. आणि काहीतरी एक नवीन क्वेश्चन होता, त्याचं टाईपचं नाव काय हे पण समजून राहिलं कोणाला. पण हेच की तुमचं हिंदीमध्ये 4 ते 5 क्वेश्चन तुमचं नवीन टाईपचे बघायला भेटले. ठीक आहे. जर हिंदी भाई UP बिहार तिकडचे पोरं हिंदी स्टेटचे पोरं म्हणले जातात आणि त्यालाच ते हिंदी अवघड गेलं तर आपण तर अलगच विषय. आपण महाराष्ट्रातले आपल्याला जास्त हिंदी जमत नाही, त्यातल्या त्यात हिंदी हार्ड आली. त्याच्यामुळे आपलं 100% इथं कुठं हे 4 ते 5 क्वेश्चन आणि हे रिझनिंगचे 1 ते 2 क्वेश्चन म्हणजे आपलं थोडंफार पेपरची लेवल मागच्या पेक्षा थोडी अप आहे असं आपण ऑल ओव्हर म्हणू शकतो. ठीक आहे. कारण की नवीन क्वेश्चन बघायला भेटले म्हणजे 100% तुमचं तिथं कट ऑफ कमी जाणार आहे. कारण की नवीन क्वेश्चन भाई टायमर कोणाला येत नाही. त्यातल्या त्यात ते इथं तर आपण करू शकतो, पण एक्झाम सेंटरमध्ये टाईमचं प्रेशर हे लय मोठ्या गोष्टी मॅटर करते. त्याच्यामुळं थोडंफार कट ऑफवर याचे परिणाम पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आपण काही कट ऑफ डिस्कस करणार नाही ह्या व्हिडिओमध्ये, कारण की पूर्ण एक्झाम असतो का आपण कट ऑफ काही सांगू शकत नाही. कोणी सांगत आहे तुम्हाला 110 120 असं, तिच्यावर सध्या तुमचं बेस्ट द्या फक्त एक्झाममध्ये. टार्गेट जर ठेवायचं म्हटलं तुम्ही मागच्या वेळेसपेक्षा 110 115 तुम्ही एवढं टार्गेट ठेवू शकता सध्या. ठीक आहे. 110 ते 115 एवढं तुम्ही टार्गेट स्कोअर तुमचा
ठेवू शकता. ठीक आहे. बाकी कट ऑफचं काय होतं काय नाही, कारण की ह्यावर्षीच्या जागा आहे ते मागच्या वेळेसपेक्षा डायरेक्ट तुम्ही पकडू शकता. काहीतरी मला नक्की आकडा तर नाही माहिती आहे, जवळपास 25,000च्या आसपास काहीतरी जागा आहे. म्हणजे मागच्या ज्या जागा होत्या त्याच्यापेक्षा डायरेक्ट अर्ध्या जागा आहे. ठीक आहे. आणि अजून जागा वाढणारे म्हणते, जागा वाढलं तर आपल्याला 100% फायदा होणार आहे. ठीक आहे. जागा आणि ते वाढतील 100%, कारण की दरवर्षी त्याचा ट्रेंडच असते. आधी अर्ध्या जागा टाकून द्यायच्या आणि नंतर मग ते परत 1 वर्षाचं पूर्ण काउंटिंग करतात, कुठं कुठं किती किती जागा खाली, आणि नंतर ते जागा वाढून टाकतात. ठीक आहे. तर मॅक्सिमम पॉसिबिलिटी हीच आहे की तुमच्या जागा 100% वाढतील. ठीक आहे. जागा वाढल्या म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन कमी असणार आहे तिथं, काही त्याचं हे नाही. ठीक आहे. तर सगळ्यात मेन सध्या तुम्ही कट ऑफचा विचार काही करू नका. पेपर थोडाफार तुम्ही म्हणू शकता इझी टू मॉडरेट पेपर आहे. हार्ड म्हणणं वेगळं असतं पेपर. इझी टू मॉडरेट पेपर आपण हा म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सध्या कट ऑफचा काही विचार करू नका. तुमचं बेस्ट द्या. आणि जे आणि याच्यानंतर व्हिडिओ टाकेनच मी कोणते क्वेश्चन येते. थोडंफार तुम्ही हिंदीचे जे चॅप्टर सांगितले मी ना, जे नवीन नवीन येते त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. आणि रिझनिंगचे जे नवीन टाईपचे क्वेश्चन येते, क्लॉक कॅलेंडरचे, हे 2-3. आणि अजून व्यवस्थित मी व्हिडिओ टाकतोच याबद्दल की आपलं एक्झाम कसं आहे. ते हे थोडंफार मला जास्त माहिती नव्हतं. 3 ते 4 जणांना मी विचारलं कॉल करून, त्याच्या बेसवर मी हा व्हिडिओ बनवला. इथून पुढे व्हिडिओ नक्की येत राहतील आपले रिव्ह्यूबद्दल SSC GDच्या पेपरसाठी. ठीक. आणि SSC GDचे सगळे अपडेट आपल्या चॅनलवर भेटत असतात. नक्की चॅनलला सबस्क्राईब राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.